नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाभार्थ्यांसाठी, खास करून पुणे विभागातील लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत। नेहमी आपण निराधार योजना, संजय गांधी निराधार योजनेची माहिती तुम्हाला देत असतो। त्याचप्रमाणे निराधार योजनेतील एक विभाग आहे जो पुणे महानगरपालिकेमध्ये जे आहे तर त्यांना महानगरपालिकेच्या अंतर्गत त्यांना निराधार मिळत असतो। अशा लाभार्थ्यांसाठी खास करून ही माहिती महत्त्वाची होणार आहे। त्यामुळे जर आपण पुण्यातून असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, अन्यथा आपण जे आहे तर ते व्हिडिओला लाईक आणि इतरांपर्यंत शेअर करून स्किप करू शकता। ठीक आहे, तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो, पुणे महानगरपालिकेअंतर्गत ज्या दिव्यांग लाभार्थी असतील किंवा जे वेतनधारक लाभार्थी आहेत, तर अशा सर्व लाभार्थ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। त्या लाभार्थ्यांचं पूर्वीला जे हयातीचं प्रमाणपत्र होतं, लाईफ सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो, तर ते हयातीचं प्रमाणपत्र जे आहे तर ते ऑफलाईन द्यावं लागायचं याआधी। परंतु आता ते पुणे महानगरपालिकेने एक नवीन ॲप्लिकेशन जे आहे तर ते लॉन्च केलेलं आहे आणि त्या ॲप्लिकेशनचं जे आहे तर ते नाव आहे PMC लाईफ सर्टिफिकेट। PMC लाईफ सर्टिफिकेट असं त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे आणि ते ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती आणि ॲपल स्टोअरवरती उपलब्ध आहे। तुमच्या सर्वांकडे अँड्रॉईड असेल तर याआधी जसं आपण निराधार योजनेमध्ये जे आहे तर ते बेनिफिशरी सत्यापन ॲपच्याद्वारे लाईफ सर्टिफिकेट तुमचा हयातीचा दाखला दिलेला होता, त्याचप्रमाणे तुम्हाला इथे देखील हयातीचा दाखला सादर करता येणार आहे। तर पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना किंवा इतर लाभार्थ्यांना जे पेन्शन मिळतं, तर त्या लाभार्थ्यांसाठी ही खरं तर माहिती महत्त्वाची आहे। ते ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे तर त्यावरती रजिस्टर्ड करून जे आहे तर तुमचं लाईफ सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे। ते खूप सोपं आहे, काही एवढं विशेष काही नाही। तुमच्याकडे PPO नंबर असेल, तो नंबर टाकून तुम्ही इथे लॉग इन करू शकता आणि त्यानंतर जे आहे तर ते तुमचे जे काही डिटेल्स आहे, नाव, आधार कार्ड नंबर, जे काही आहे ऑथेंटिकेशनसाठी, तर त्या सर्व गोष्टी टाकून तुम्ही तुमचं लाईफ सर्टिफिकेट 2 मिनिटात या ॲप्लिकेशनवरून बनवू शकता। तर हे ॲप्लिकेशन आत्ताच लॉन्च झालेलं आहे आणि या ॲप्लिकेशनच्याद्वारे तुम्ही एकदा दाखला सादर केला की पुढे महानगरपालिकेत जायची गरज पडणार नाही। तर अत्यंत दिलासादायक बातमी आपण म्हणूया। हे ॲप्लिकेशन फक्त पुणेला, काळजी घ्या, फक्त पुणे विभागातील दिव्यांग तसेच इतर जे आहे तर ते लाभार्थ्यांसाठी आहेत जे महानगरपालिकेअंतर्गत पेन्शन घेतात, अशा लाभार्थ्यांसाठी। ठीक आहे, तर आशा करतो आजचा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुन्हा एकदा संजय गांधी निराधार योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।